हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशनमध्ये. तर आपण बघत होतो सिरीज ऑफ पझल्स. तर नेक्स्ट आजचा नवीन व्हिडिओ नेक्स्ट पझल घेऊन आलेलो आहोत. बघा काय आहे, 10 स्टुडंट्स ABCDEFGHINJ लाइव्स इन अ 10 स्टोर बिल्डिंग ऑफ अ कॉलेज बॉईज हॉस्टेल. म्हणजे 10 बॉईज आहे, त्या बॉईजचे नाव आहे ए पासून जे पर्यंत. ते सगळे 10 स्टोर बिल्डिंग मध्ये आहे, म्हणजे फ्लोअर्स आहे. ठीक आहे, 10 जण आहे तर 10. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं आहे समोर काय आहे बघा, द बॉटम मोस्ट फ्लोअर इज नंबर 1 वाईल द टॉप मोस्ट फ्लोअर इज नंबर 10. म्हणजे पहिले 1 पासून 10 पर्यंत काढून घेऊ. ठीक आहे, दोन पॉसिबिलिटी. फर्स्ट पॉसिबिलिटी आणि इथे सेकंड. दोन पेक्षा 3 चालतात, पण जास्त नाही नका काढू. 2 ठीक आहे. 3 4 5 6 7 8 9 10 पर्सन आहे. तो बॉटम मोस्ट त्यांनी क्लिअर केला. बॉटम मोस्ट नंबर 1 तर लिहून घेऊ ना. 2 3 5 6 7 8 टॉप मोस्ट फ्लोअरला 10. त्याच्यानंतर पझल स्टार्ट करू. काय आहे, डी लाइव्स ऑन द बॉटम मोस्ट फ्लोअर. डी क्लिअर केला की डी जोपर्यंत आपल्याला क्लिअरच आहे ना, हे डी बॉटम मोस्टला आहे. बॉटम मोस्टला नंबर 1. ठीक आहे, तर डी इथे येईल. पहिली पॉसिबिलिटी. सेकंड पॉसिबिलिटी डी इथे सी वेगळीकडे जाणार नाही. त्याच्यानंतर द नंबर ऑफ स्टुडंट्स लिव्हिंग अबव ए इज इक्वल टू द नंबर ऑफ स्टुडंट्स लिव्हिंग बिलो जी. त्याचं मिनिंग होतं जेवढे एच्या वर आहेत तेवढेच बी जीच्या खाली पाहिजे. तर ए कुठे लिहायचा माहित नाही, तर कंडिशन लिहून घेऊ ना. जेवढे एच्या अबव आहे तेवढेच जीच्या बिलो पाहिजे. ठीक आहे, ही झाली कंडिशन. त्याच्यानंतर 3 स्टुडंट्स लाईव्ह बिटवीन जी अँड आय. जी आणि आय मध्ये 3 पर्सन आहे. समोर दिला आहे हू कोणासाठी आला, जस्ट इमिजिएट जो सब्जेक्ट असतो तो त्याच्यासाठी येत असतो हू. हू म्हणजे कोण, आय. पहिल्यांदा आहेत जी आणि आय मध्ये 3 जण पाहिजे. आणि त्याच्यानंतर आय लाईव्ह इमिजिएटली बिलो ई. जो आय आहे तो ईच्या इमिजिएट बिलो पाहिजे. म्हणजे कशी होईल कंडिशन, जी आणि आय मध्ये 3 पर्सन पाहिजे. ठीक आहे, ही कंडिशन झाली जी आणि आय. आणि त्याच्यानंतर जो आय आहे, आय जो आहे इथे लिहितो, आय जो आहे तो इमिजिएटली कुठे आहे, इमिजिएटली बिलो आहे ना, इमिजिएटली बिलो ई. इमिजिएट बिलो ई तर कन्फर्म कंडिशन आहे ना, हे माहित आहे की ई वर येईल आय खाली येईल. याच्यात माहित नाही तर लिहिली तर ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता जर आपल्याला ए भेटला तर जी भेटतो, जी भेटला तर आय भेटतो, आय भेटला तर ई भेटतो. तीनही क्लिअर होतो, पण यांचे पोझिशनच नाही दिले. त्याच्यानंतर ओनली 4 पर्सन लाईव्ह बिलो बी. आता इथं क्लिअर झालं की 4 पर्सन बीच्या खाली आहे. बीच्या खाली यायला 1 2 3 4. तो बी जो आहे तो 5th फ्लोअरला येईल. इथे येईल, इथे सेम येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बी दिलेला आहे, बी झाला. त्याच्यानंतर जे लाइव्स ऑन द अँड इवन नंबर फ्लोअर इमिजिएटली बिलो ए. जो जे आहे तो कोणाच्या खाली आहे लिहून घेऊन आपण पटकन. जे लाइव्स ऑन द इवन नंबर फ्लोअर इमिजिएटली बिलो ए. एच्या जस्ट खाली कोण आहे, जे आहे. आणि जे जो आहे इवन नंबरला आहे. आता इथे क्लिअर होतं, म्हणजे हा कोण ए जो आहे तो ऑड नंबरला येईल, ऑब्वियस आहे. हा इवन असल्यावर तो ऑड येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हेही करू शकतो आपण. जे ला इवन नंबरवर ठेवायचा, तर इवन नंबर किती आहे बघा. इवन नंबर इथे बसू शकतो जे ए. ठीक आहे, इथे बसू शकतो का जे, नाही. इथे जर बसला त्याच्या नंतर बी बसू नये ऑलरेडी. त्यानंतर जे कुठे बसू शकतो, जे ए इथे बसू शकतो आणि जे ए. म्हणजे 3 पॉसिबिलिटी काढावंच लागेल आपल्याला. तिसरी काढून घेतो बघा. 3 पॉसिबिलिटीज होतो. ठीक आहे, पहिला जे इवन नंबरला पाहिजे जे, तर जे 2 नंबरला येईल इथे.
जेच्या जस्ट अबोव ए येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा इवन नंबर इथे नाही येणार कारण की त्याच्यावर हे नाही ठेवता येत. मग या पॉसिबिलिटीमध्ये जेला इथं ठेवतो मी, जेला इथे ठेवलं तर ए इथे येईल. त्याच्यानंतर 6 झाला, 6च्या नंतर इवन नंबर जे साठी ही जागा आहे जेच्या जस्ट अबोव ए. क्लिअर झालं. मग याच्या जागी बी ठेवा ना, इथे बी येईल. पॉसिबिलिटीज आहे ना, डी आणि बी चं चेंज होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट आता इथून चालू होतं आपल्याला ए मिळाला ना, ए मिळाला तर ही पॉसिबिलिटी क्लिअर झाली. त्याच्यानंतर जेवढे ए अबोव ए आहे तेवढे बिलो जी आहे. फर्स्ट याच्यामध्ये अबोव आणि बिलो चालतं. 1 2 अबोव किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7. तर जीच्या बिलो 1 2 3 4 5 6 जी येईल इथे पहिल्या याच्यात. ठीक आहे. दुसऱ्या याच्यात कुठे येईल जी 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 1 2 3 1 2 3 जी येईल 4th फ्लोअरला. त्याच्यानंतर इथे जेच्या अबोव जी एच्या अबोव 1च आहे तर जीच्या बिलो पण 1च पाहिजे. मग त्याच्यानंतर ही झाली क्लिअर. तर ही कंडिशन काय म्हणते, जी आणि आय मध्ये 3 फ्लोअर आहे. याच्यात पाहू 1 2 3 इथे आय येईल आणि आयच्या जस्ट अबोव ई पाहिजे. क्लिअर. त्याच्यानंतर इथे खाली तर जाऊ शकत नाही 1 2 3 1 2 3 आय इथे येईल. आय जसा आला त्याच्या जस्ट अबोव ई येतो. त्याच्यानंतर इथं जी, आता वर तर आय जाऊ शकत नाही तर फर्स्ट सेकंड थर्ड आय इथे येईल, पण आय इथे आल्यावर ई इथे येईल का, नाही. तर ही पॉसिबिलिटी तर रॉंग झाली. ठीक आहे. ही पॉसिबिलिटी रॉंग झाली. मी इरेज करू, इरेज नाही, इरेज जर केलं तर ठीक आहे. तर ही रॉंग झाली. त्याच्यानंतर 2 पॉसिबिलिटी राहिली आपली, एक पॉसिबिलिटी झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट 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 काय आहे, आणखी त्यांनी क्लिअर केलं. जो जे आहे तो कुठे आहे, इवन नंबरला आहे इमिजिएटली बिलो ए. बट हा याच्यासाठी आला जे बट जे इज नॉट नंबर 8 क्लिअर केला आत्ताही त्यांनी. म्हणजे ही कोणती पॉसिबिलिटी आणखी रॉंग झाली सर, ही पण रॉंग. जे इवन नंबरला पाहिजे म्हणजे एकच पॉसिबिलिटी राहिली आपली, हीच राईट. ही बघा काय आहे. त्याच्यानंतर हे होत आहे. पहा झालं, हे ही पॉसिबिलिटीज आपली राईट चालली आहे. त्याच्यानंतर बघा आता काय आहे, क्लिअर झालं. जे 8 नंबरवर नाही पाहिजे तर जे 6 नंबरवर आला. त्याच्यानंतर एफ लाईव्स इमिजिएटली अबोव एच. एफ जो आहे जस्ट अबोव एच पाहिजे तर एफ इथे येईल. तर कोण राहिलं, ए बी झाला, बी झाला, सी. बरोबर. क्लिअर. फ्लोअर आणि फ्लोअर जेव्हा येतात तेव्हा अशी करायची आणि इझी राहतात. आपल्याला फक्त अंडरस्टँडिंग करायची की काय म्हणणं आहे. पॉसिबिलिटी जेवढ्या झाल्या तेवढ्या कटही होतात लवकर. ठीक आहे. नेक्स्ट बघू पझल. नेक्स्ट पझल काय आहे, नेक्स्ट पझल बघा, वाचतो मी. 8 पर्सन आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल इन सच अ वे दॅट 8 पर्सन आहे आणि ते कसे बसत आहे, सिटिंग अराउंड अ सर्कल. क्लिअर केलं की 8 पर्सन आर अराउंड अ सर्क्युलर टेबल. आता सर्क्युलर करताना 2च फेसिंग येतात, एक तर इनसाइड आणि आउटसाइड, जसं स्क्वेअरचं होतं. इन सच अ वे सम आर फेसिंग इनसाइड वाईल सम आर फेसिंग आउटसाइड द टेबल. आता इथे क्लिअर केलं त्यांनी की डायरेक्शन नाही दिलं, इनसाइड आउटसाइड आहे कोणत्या. आता आपल्याला फाइंड आउट करायचं की कोण इनसाइड पाहतं कोण आउटसाइड पाहतं. सम म्हटलं तर 8 मधले 7 इनसाइड पाहू शकतात, 1 आउटसाइड पाहू शकतो अँड वाईस वर्सा येऊ शकतो. ठीक आहे. असं नाही आहे की 4 इनसाइड आणि 4 आउटसाइड आहे. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आता त्यांचे 2 पॉसिबिलिटी करा.
2 पॉसिबिलिटी लागतं आपल्याला, कारण की फेसिंगच नाही दिले आहे, नाही तर एकाच याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे, पझल स्टार्ट आहे. एस सिट सेकंड टू द राईट ऑफ डब्ल्यू. आता एस जो आहे डब्ल्यूच्या सेकंड राईटला आहे. आता डब्ल्यूला घ्यावं, डब्ल्यूच्या रिस्पेक्टमध्ये एस बसला आहे. 2 पॉसिबिलिटी आहे. आता एक तर इनसाइड बघेल नाही तर आउटसाइड बघेल. तर एकदा इनसाइड आणि एकदा आउटसाइड, डब्ल्यू दोन्ही जागेवर एका ठिकाणी घ्यायचं फक्त, आणि दोन्ही पॉसिबिलिटी वेगवेगळ्या होईल. कारण एका ह्याच्यात एस सीट सेकंड राईट ऑफ डब्ल्यू, त्या डब्ल्यूला इनसाइड घेतो, एकदा डब्ल्यूला आउटसाइड घेतो. इनसाइड घेतल्यावर फर्स्ट राईट सेकंड राईट इथं एस येईल, आउटसाइड घेतल्यावर एस येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर V इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ डब्ल्यू. V जो आहे तो डब्ल्यूचा नेबर नाही पाहिजे. तर V आणि डब्ल्यू हे नेबर नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 पर्सन सीट बिटवीन एस अँड व्ही. एस अँड व्ही मध्ये 2 पर्सन आहे आणि एस जो आहे तो डब्ल्यू, एस अँड व्ही मध्ये 2 आणि व्ही आणि डब्ल्यू नेबर नाही पाहिजे. तर मग पहिल्या ह्याच्यात 1 2 इथे व्ही येईल का? नाही. इथे व्ही जर आलं डब्ल्यू आणि व्ही नेबर होईल, तर मग व्ही 1 2. त्याच्यानंतर इथे 1 2 व्ही इथे येणार नाही, 1 2 व्ही इथेच येईल. क्लिअर. नेक्स्ट फेसिंग बघा, फेसिंग फक्त हाच आहे आणि हाच आहे. त्याच्यानंतर टी सीट्स अपोजिट टू द आर हू इज अन इमिजिएट नेबर ऑफ एस. केअरफुली रीडिंग करायचं, समजलं नाही तर पुन्हा करायचं. काय आहे, टी सीट्स अपोजिट टू आर. टी आणि आर अपोजिट बसलेले आहे. फेसिंग म्हटलं का नाही, फेसेस म्हटलं तर मग फेसिंग एकचं क्लिअर होत. जर याच्या जागी असतं टी फेसेस आर तर अपोजिट तर बसतातच, पण टी जो आहे त्याची इनर साइड फेसिंग होईल, तेव्हा तो फेस करेल. टी सीट्स अपोजिट टू द आर. मग दिलाय आर हू साठी आला, हू कोणासाठी आला, आर साठी. आर इज अन इमिजिएट नेबर ऑफ एस. आर जो आहे एस चा नेबर पाहिजे आणि आर चा अपोजिट टी बसला पाहिजे. बघा याच्यात आर इथे बसेल का, आर एस चा नेबर तर पाहिजे, तर पण आर जर इथे ठेवला तर टी इथे येईल का, नाही. तर मग आर इथे आला आणि आर चा अपोजिट टी. आर हा एस नेबरचा, आर चा एस नेबरही पाहिजे आणि आर चा अपोजिट टी पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे येईल का, इथे जर झाला तर इथे नाही बसेल, तर आर इथे येईल आणि अपोजिट टी. क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे, क्यू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ टी. टीच्या सेकंड लेफ्टला क्यू आहे. आता टीची डिरेक्शन क्लिअर होते बघा. जर क्यू इथे बसू शकत नाही, बरोबर आहे, सेकंड फर्स्ट सेकंड कोणताही असो, मग क्यू साठी ही जागा आहे एकच. त्याच्यानंतर इथे समोर जाऊ शकत नाही, तर क्यू इथे येईल. आता आहे क्यू, क्यू क्यू काय आहे, सीट सेकंड लेफ्ट ऑफ टी. टीच्या सेकंड लेफ्टला जर मला इकडे लेफ्ट न्यायची आहे तर क्यू आउटसाइड पाहिजे ना. त्याच्यानंतर इथे हा लेफ्ट आणि इकडे लेफ्ट होईल, बरोबर आहे. क्यू सेकंड लेफ्ट ऑफ टी. त्याच्यानंतर हा टी जो आहे तो इनसाइड बघेल, त्याच्यानंतरच तो काय येईल, लेफ्ट साइड येईल क्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर यू सीट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी. पीच्या सेकंड लेफ्टला यू आहे, पी ठेवावं लागेल. आणि समोर दिला आहे पी. हू, हू कोण, हू म्हणजे पी. पी फेसेस एस. त्याच्यात क्लिअर झालं, पी फेसेस एस म्हटलं तर म्हणजे पी जो आहे तो अपोजिट आहे एसच्या आणि इनसाइड बघत आहे. पी जो आहे अपोजिटही आहे आणि इनसाइड, तेव्हाच पी फेसेस एफ. पी जो आहे अपोजिट आहे आणि पी एफ. आणि मग म्हणत आहे यू सीट्स सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी. याची लेफ्ट ही बरोबर आहे, लेफ्ट साइड वरची जाईल आणि याची लेफ्ट ही ऑलरेडी कोण बसलाय, डब्ल्यू बसलाय. ही पॉसिबिलिटी रॉंगच आहे, ही राईट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, झालं नॉट, नो टू इमिजिएट नेबर्स फेस द सेम डायरेक्शन. त्याचं मिनिंग होतं 2 सोबत बसणारे सेम डायरेक्शन फेस करू शकत नाही. तर हा इनसाइड आहे, हा आउटसाइड आहे, हा इनसाइड आहे, तर हा आउटसाइड होईल. जर याला इनसाइड ठेवलं तर 2 फेस सेम नेबर नाही होईल. त्याच्यानंतर हा आउटसाइड आहे, हा इनसाइड आहे, हा आउटसाइड आहे, हा इनसाइड आहे. कोणतेच 2 नेबर्स सेम फेस करताय का, नाही. तर ही झाली पझल, इझी आहे. क्लिअर. ठीक आहे. आता याच्यात मी काय करतो, जे इनसाइड आहे त्यांना रेडने सर्कल करतो.
आणि जे आउटसाइड आहे ब्लॅकने करू, स्क्वेअर करू. म्हणजे याच्यावरून क्लिअर होतं कोण इनसाइड बघत आहे आणि कोण आउटसाइड बघत आहे. ठीक आहे, समजली. नेक्स्ट पझल बघू आपण. नेक्स्ट अशीच आहे, फक्त तुम्ही जेवढं जास्त रीडिंग केलं तेवढी जास्त तुम्हाला अंडरस्टँड होईल. ठीक आहे, हां बघा. नेक्स्ट थोडी मोठी आहे. हा एवढं लक्षात ठेवायचं मिंत्रा आहे. ठीक आहे, बघा आता 6 people आर सिटिंग अराउंड अ सर्क्युल. 6 people आहे. 6 people आर सिटिंग अराउंड अ सर्क्युल, अराउंड अ ट्रायंग्युलर टेबल. 6% ट्रायंगल मध्ये बसले आहे. आता 6% ट्रायंगल मध्ये कसे बसणार आहे? ट्रायंगल राहतो ना, 3 असे बसेल कॉर्नरवर आणि 3 मिडल साइडवरच बसेल. 3 of them sit at the corners facing outside. 3 आहे कॉर्नरला आहे, आउटसाइड म्हणत आहे त्यांची फेस. आणि and 3 are sitting on the sides facing inside. जे हे आहे ते इनसाइड बसेल. क्लिअर आहे. आणि त्याच्यानंतर each of them works in a different company. आता सोबत त्यांचं 6% सोबत त्यांची कंपनीचं नाव दिलं आहे. त्याच्यामुळे काय झालं, एक व्हेरिएबल आला. 2 पॉसिबिलिटी काढू. 2 पॉसिबिलिटी काढून घेतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, फेसिंग लक्षात ठेवायची. जे कॉर्नर्स आहे ते कसे पाहत आहे, जे कॉर्नर्स आहे आउटसाइड आणि साइड्स वाले म्हणजे मधातले काय आहे, इनसाइड पाहत आहे. वेगवेगळ्या 2 करू. दोन आहे, कॉर्नर आउटसाइड आहे, साइड वाले आहे ते इनसाइड फेस. लेफ्ट राईटचं बरोबर ठेवायचं, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. नेक्स्ट, आता पझल स्टार्ट. काय आहे बघा. वी सिट्स 2 places अवे फ्रॉम एम. एमच्या 2 places अवे, म्हणजे 2 places म्हटलं तर एमला त्याच्या एम आणि वी मध्ये एक जण पाहिजे. एम काय आहे, एम इज नॉट सिटिंग ॲट द कॉर्नर. एम कॉर्नरला नाही आहे तर एम मिडलला घेतो. एम इथे सीट, एम कॉर्नरला नाही. आणि वी सिट्स 2 places अवे. पहिला प्लेस या साईडला जाऊ, वी इथे येईल. दुसरा एकदा इकडे घेऊ ना, मग वी इथे येईल. या डायग्राम मध्ये 2 पॉसिबिलिटी आहे ना आपल्याकडे, 2. ठीक आहे, नेक्स्ट बघा. 2 people sits between V and the one who works in HCL. 2 person आहे कोणाकोणामध्ये, V आणि जो HCL मध्ये काम करतो त्याच्या. तर मग काय होईल, 1 2 इथे HCL येईल, 1 2 इथे HCL. म्हणजे जेव्हा 6% राहतात, 2% म्हटलं तर तो त्याचा ऑपोजिटच बसतो. हा कुठे वर्क करेल, हा HCL मध्ये. त्याच्यानंतर इथे पण हा HCL. ठीक आहे, नेक्स्ट. The one who works in HDFC sits immediate left of the one who works in HCL. जो HDFC मध्ये वर्क करतो तो HCL च्या इमिजिएट लेफ्टला आहे असं आहे त्याचं. या पॉसिबिलिटी मध्ये HCL ची लेफ्ट कुठे होईल, ही राईट ही लेफ्ट. तर HDFC मध्ये कोण काम करेल या डायग्राम, तर एम काम करेल. त्याच्यानंतर HCL ची लेफ्ट इकडे येईल ना, इकडे वर, हा येईल HDFC. ठीक आहे. नेक्स्ट, 2 people sit between the one who works in HDFC and H. H कुठे आहे, H does not work in PNB. 2 person आहे म्हणतात, 2 person आहे म्हणजे अपोजिटच झाले HDFC आणि H मध्ये. तर HDFC आणि H इथे येईल. HDFC कुठे आली, ही तर H इथे. आणि H जो आहे तो PNB नाही पाहिजे. H जो आहे PNB नाही पाहिजे, H PNB मध्ये वर्क करत नाही. त्याच्यानंतर J इज द नेबर ऑफ H. J जो आहे H चा नेबर आहे, तर J कुठे आहे याच्यात. J इथे नेबर, H चा नेबर हा येतो एकदा J इथे.
कारण की ऑलरेडी कोण झाला आहे, पी नेबर आहे. त्याच्यानंतर इथे येणारच नाही, एकदा एम नेबर आहे एकदा व्ही नेबर आहे, तर ही पॉसिबिलिटी रॉंग आली. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉसिबिलिटी घेऊन जाऊ आपण. त्याच्यानंतर काय आहे, एच 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 जे इज नेबर ऑफ एच झाला, क्लिअर. त्याच्यानंतर यू सिट सेकंड टू द राईट ऑफ द वन हु वर्क्स इन PNB. जो यू आहे तो सेकंड राईट आहे कोणाच्या, जो PNB मध्ये वर्क करतो. आता PNB कोणाला नाही पाहिजे, एचला नाही पाहिजे, बरोबर आहे. तर PNBचा आणखी सेकंड राईट यू ठेवायचा आहे ना, सेकंड राईटच आहे ना, सेकंड राईट ऑफ द वन PNB. बघा आता यू कुठे कुठे येऊ शकतो, जिथे पर्सन नाही आहे तिथे. पहिली गोष्ट यू इथे येऊ शकतो, बरोबर आहे. इथे जर आला तर यू हा कोणाचा राईट आहे, हा इथेचा राईट आहे, बरोबर आहे. इथे PNB येऊ शकतो का, फर्स्ट राईट सेकंड राईट. इथे यू इथे बसू शकतो. दुसरी जागा यू साठी ही आहे. इथे जर यू बसवला, यू जर इथे घेतला तर कोणती राईट, PNB इथे येईल, बरोबर आहे. PNB जर इथे आली तर PNB सांगितलं आहे की PNB कोण एच मध्ये वर्क नाही करत, तर PNB साठी जागा क्लिअर झाली. यू साठी यू कुठे बसेल, यू आणि PNB. यू इथे येईल HCl मध्ये आणि PNB इथे. PNBचा सेकंड राईट आहे का, हो सेकंड राईट, क्लिअर. नेक्स्ट, के सिट्स नियर टू द वन हु वर्क्स इन डेल. के जो आहे तो डेल जवळ आहे. के आणि डेल सेम ऍडजसेंट आहे. आता के साठी जागाच ही उरली. डेल त्याच्या के आणि डेल जवळ आहे, तर डेल इथे येईल का, HDFC बसला आहे, डेल क्लिअर झाला इथे, डेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जे डज नॉट वर्क्स इन ॲमेझॉन, जे ॲमेझॉन मध्ये वर्क नाही करत, जे ॲमेझॉन नाही आहे, तर मग ॲमेझॉन कोण, ॲमेझॉन मध्ये वर्क कोण करेल, एच करेल. त्याच्यानंतर काय आहे, द नेबर ऑफ द वन हु वर्क्स इन डेल डू नॉट वर्क्स इन मिंत्रा. म्हणजे त्याचं मिनिंग होतं मिंत्रा आणि जो डेल आहे ते नेबर नाही पाहिजे. तर डेल इथे आहे, त्याचा नेबर एक ॲमेझॉन आहे एक PNB आहे, तर मिंत्रा कोण, मिंत्रा कोणता होईल, मिंत्रामध्ये जे काम. क्लिअर दिसत आहे. खूप मोठी पण इझी आहे. जेवढे जास्त माहिती आहे ना तेवढे इझी पझल असतात, आणि जेवढी कमी माहिती आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन खूप जास्त होतात, मग पॉसिबिलिटी वाढवावं लागतं. ठीक आहे. तर ही झाली अशी. आपण मॅक्झिमम आतापर्यंत जेवढे आपले लेक्चर झाले त्याच्यामध्ये सगळेचे सगळे मला तर वाटतं पूर्णचे पूर्ण टाईप झाले. आता मग जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ येईल तेव्हा फक्त काय होईल, एक तर तेच येईल, नाहीतर मग याच्यापेक्षा जास्त तर येणार नाही ना. आता जेवढे टाईप झाले आपण तर मॅक्झिमम केले, आणि जर राहिले तर आपण मग समोरच्या लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे. आणि फक्त व्हेरिएबल वाढणार आता, बाकी काही होणार नाही. सो बाकी आणखी काही पझल्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. सो थँक्यू ऑल ऑफ यू.